आज आपण तत्पुरुष समास स्टार्ट करतोय. तत्पुरुष समास ओळखायला इझी असतो. मेनली तत्पुरुष समास आपल्याला जर ओळखायचा असेल तर आपल्याला मेनली विभक्ती रूप माहीत पाहिजे. विभक्ती रूपचा एक छोटा चार्ट आहे, तो कम्युनिटीला शेअर करतोय. तो चार्ट पूर्ण बघा आणि त्यामुळे तत्पुरुष समास पूर्ण समजून घ्या. तत्पुरुष समासमध्ये सगळ्यात पहिला आपण आज द्वितीय आणि तृतीय तत्पुरुष समास बघणार आहोत. द्वितीय तत्पुरुष समासमध्ये सगळ्यात पहिला आपण जर द्वितीय विभक्ती बघितली तर द्वितीय विभक्ती जी आहे ती आहे सला ते सलानाते, म्हणजे देवास, देवाला असे जे शब्द आहेत हे द्वितीय समासामध्ये येतात. तर मग त्या पद्धतीनं एक सोपी ट्रिक आहे. एक 6 शब्द आहेत, हे 6 शब्द तुम्ही लक्षात ठेवले तर द्वितीय तत्पुरुष समास तुम्हाला चांगला ओळखता येईल. त्यामध्ये बघा श्रित, अतीत, पतित, गत, प्राप्त आणि आपन्न हे 6 शब्द जे आहेत, असे शब्द जर त्या शब्दात येत असतील तर तो शक्यतो द्वितीय तत्पुरुष समास असतो. तर कसा बघा, सगळ्यात पहिला शब्द आहे तो कोणता आहे बघा, श्रित. श्रित म्हणजे काय तर आश्रय घेतलेला. मग कसा आहे तर कृष्णाश्रित म्हणजे काय, कृष्णास आश्रित असलेला किंवा कृष्णाचा आश्रय घेतलेला अशा पद्धतीनं. तर मग श्रित शब्द असेल तर मग कृष्णाश्रित म्हणजे काय, कृष्णम आश्रित. देव देवौ देवाः, देवं देवौ देवान्. जसं कृष्ण कृष्णौ कृष्णाः, कृष्णम कृष्णौ कृष्णान्. मग कृष्णम, मग कृष्णम आश्रितः. मग श्रितचं कसं होईल, कृष्णाश्रितः, कृष्णम आश्रितः. अतीत म्हणजे कसं आहे, आता एक्झाम्पल आपण बोलतो कालातीत, दुःखातीत असे. मग अतीत म्हणजे काय, च्या पलीकडे गेलेला. म्हणजे आता समजा काळाच्या पलीकडे गेलेला, दुःखाच्या पलीकडे गेलेला. मग अतीत. मग असं होईल बघा, आता कालातीत, कालम अतीत, कालाच्या पलीकडे गेलेला अशा पद्धतीनं. किंवा कालाच्या पुढे असं गेलेला असं. मग कालातीत, कालम अतीत. पतित, पतित कसं होतं, पडलेला. मग कसं नरकपतित म्हणजे कसं, नरकात पडलेला. नरकम पतित, नरकपतित, नरकम पतित. गत म्हणजे गेलेला. मग ग्रामगत म्हणजे काय, गावास गेलेला किंवा गावाला गेलेला. मग कसं होईल ते, ग्रामम गतः, ग्रामगत, ग्रामम गतः. प्राप्त, प्राप्त म्हणजे काय, प्राप्त झालेला. एक्झाम्पल काय, आता सुख प्राप्त, दुःख प्राप्त. मग सुख प्राप्त म्हणजे काय, सुखास प्राप्त झालेला किंवा सुखाला प्राप्त झालेला. मग कसं होईल ते, सुखम प्राप्त. आपन्न म्हणजे प्राप्त झालेलाच आहे. मग कसं आहे, दुःखापन्न म्हणजे दुःख प्राप्त झालेला, दुःखास प्राप्त झालेला. मग कसं होईल, दुःखम आपन्न. कसं होईल, दुःखम आपन्न. मग द्वितीय तत्पुरुष समास ओळखायला काय करायचं, कुठेही श्रित, अतीत, पतित, गत, प्राप्त किंवा आपन्न ही जर दिसत असतील म्हणजे कसं, कृष्णाश्रित म्हणजे रामाश्रित येईल, कालातीत म्हणजे दुःखातीत येईल. नरकपतित काय होईल तर म्हणजे कसं होईल, आता तडागपतित म्हणजे काय, तलावात पडलेला. मग तडागपतित. ग्रामगत तसं वनगत म्हणजे काय, वन. आता वनम वने, वना आणि प्रथमा वनम वने वनम गत. वनम गत म्हणजे काय, जंगलात गेलेला अशा पद्धतीने होईल. किंवा प्राप्त म्हणजे काय, सुख प्राप्त. मग दुःख प्राप्त येऊ शकतं. मग कसं होईल, दुःखम प्राप्त. म्हणजे कुठंही जर श्रित, अतीत, पतित, गत, प्राप्त आणि आपन्न असे शब्द येत असतील तर तो मुख्यतः द्वितीय तत्पुरुष समास असतो, हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. दुसरा सोपा समास आहे तृतीय तत्पुरुष समास. तृतीय तत्पुरुष समास मध्ये समजा तृतीय विभक्ती असेल तर त्याचं काय होतं, नेशी निहीशी. मराठीत आपण काय बोलतो, आता एक्झाम्पल हे काय, आता मी समजा ही एक काठी आहे, मी तोडली. कशी आहे ही, हाताने तोडलेली, हाताने. मग ने एशी नी ही शी ई म्हणजे काय, ने हाताने तोडलेली. मग हे नेचे हे तृतीय तत्पुरुष येत असतं. मग जे काही शब्द आहेत संस्कृतमध्ये तुम्हाला कसं ओळखायचे समज, मेनली आता हे तत्पुरुष समास शब्द वाचायचा, त्याचा अर्थ कसा असेल बघायचा. एक्झाम्पल आता शंकुलाखंड. आता शंकुला म्हणजे काय असतं तर आपलं ते कोयता असतो तो असतो. मग शंकुलाखंड काय असेल तर कोयत्याने तोडलेली गोष्ट. मग कोयत्याने तोडलेली. मग ने म्हणजे काय, तृतीय विभक्ती. मग कसं होईल, शंकुलाखंड, शंकुलया खंड. आता शंकुला शब्द आहे तो आकारांत आहे, माला शब्दाप्रमाणे चालेल म्हणजे आकारांत शब्द आहे. मग माला, माले, माला हा प्रथमा
माला माले मालाहारित्या मालया मालाभ्याम मालाभिः तृतीया मालया. मग शंकुला कसं होईल शंकुलया. शंकुलया खंड हा म्हणजे काय कोयत्याने तोडलेला. कोयत्याने तोडलेला कसं होईल ते शंकुलया खंड. शंकुला खंड शंकुलया खंड. धान्यार्थ म्हणजे काय धान्याने कमवलेला पैसा किंवा धान्याद्वारे कमवलेला पैसा कसं होईल धान्येन अर्थ म्हणजे कसं धान्याने मिळवलेले अर्थ म्हणजे पैसे. मग धान्येन अर्थ धान्यार्थ धान्येन अर्थ धान्याने मिळवलेला पैसा. हरित्रात हरित्रात म्हणजे कसं आहे हरीने तारलेला. हरीने तारलेला कसं होईल मग ते हरित्रात. हरी हरिणा हरी शब्द आहे तो इकारांत आहे मग हरिणा तृतीया कशी होईल हरिणा. मग हरिणात रातः हरीने तारलेला. हरीने तारलेला हरिणात रातः. नख भिन्न समजा आता आपल्याकडे काय आहे समजा काहीतरी एक छोटी गोष्ट आहे. आता समजा हे काहीतरी आता ही अंगठी आहे समजा ही जर असती मातीची मीला नखाने अशी तोडली असती हे जे दोन तुकडे झाले असते काय म्हटलं असतं याला आता नखाने तोडलेली. नखाने तोडलेली मग कसं होईल नखैही भिन्न. नखाने नखैही भिन्न नखाने तोडलेली. नखैही भिन्न मग कुठंही कशाने तरी तोडलेली कशाने तरी जोडलेली कशाने तरी प्राप्त झालेली अशा गोष्टी असतील तर तृतीय पुरुष समास असतो. म्हणजे कसा ने एशी नी शी म्हणजे ने असेल किंवा शी असेल. म्हणजे आता एक्झाम्पल कोयत्याने तोडलेली धान्याने मिळवलेला पैसा हरीने तारलेला नखाने तोडलेला अशा अर्थ शब्द असतील तर त्या अर्थाच्या शब्दांमध्ये मुख्यतः तृतीया तत्पुरुष समास दिसतो. अशा पद्धतीनं द्वितीय आणि तृतीय तत्पुरुष समास आहे. असेच पुढचे पण समास इझी आहेत. आपण पुढचे समास पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.